नमस्कार श्रोते हो. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अशोक राणा. हे इतिहास संशोधक आहेत, संस्कृती अभ्यासक आहेत, मूर्ती अभ्यासक आहेत, लेखक आहेत. त्याचबरोबर चित्रकार व इतरही साहित्यिक चळवळींमध्ये, पुरोगामी चळवळींमध्ये त्यांचा सहभाग असतो. नवीन श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा हे मराठीचे अध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंध वाचनातून त्यांनी आपला सहभाग वेळोवेळी नोंदवलेला आहे. शोध नियतकालिकांतून त्यांच्या शोध निबंधांना प्रसिद्धी मिळत राहिलेली आहे. आजवर त्यांची जवळजवळ 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन तर्फे त्यांचे असत्याची सत्यकथा, सणांची सत्यकथा, पुन्हा दैवतांची सत्यकथा अशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांची बाजारात प्रचंड मागणी आहे. पुस्तकं अतिशय चांगली आहेत. ती पुस्तकं तुम्हीही नक्की मागवा, वाचा, चिकित्सा करा. त्याचबरोबर प्राजक्त प्रकाशन पुणे यांच्याकडून आदिमाया आणि भारतीय मातृदेवता ही पुस्तकं अतिशय गाजत आहेत. त्याचबरोबर जिजाई प्रकाशनांकडून पण अनेक पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. तसेच सरांच्या संशोधनाचा अनेक ख्यातनाम विद्यापीठात अभ्यास म्हणून उपयोग होत आहे. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांची असत्याची सत्यकथा आणि मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या, अतिशय गाजल्या. अनेक परिवर्तन चळवळींमध्ये अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. आजवरच्या समग्र कार्यांबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. सरांनी आपला सहभाग अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही दिलेला आहे. म्हणजे त्यांचं मोठं कार्य आहे थोडक्यात. आणि सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. हा, नमस्कार. नमस्कार. हा सर, नवरात्र सुरू होत आहे. नवरात्र सण हा मोठा हिंदू संस्कृतीतला मोठा सण आहे आणि आज त्याचा पहिला दिवस आहे. तर त्या अनुषंगानं बोलावं म्हटलं. तुमची सणांची सत्यकथा हे पुस्तक आहे. तर मला निश्चित खात्री आहे की तुमचा यावर गाढा अभ्यास आहे. तर नवरात्राचं पार्श्वभूमी सर काय सांगता येईल? आपलं भारतीय मातृदेवता ही मालिका होती, त्यात अनेक देवींची आपण माहिती पाहिली. त्याचबरोबर आदिमाया हे पण तुमचं पुस्तक आहे. नवरात्र सर काय सांगता येईल नवरात्राबद्दल? नवरात्र हा शब्दाचा शब्दशः अर्थ होतो नवरात्री. म्हणजे 9 रात्री साजरा करायचा उत्सव असा त्याचा अर्थ होतो. ओके. आणि आश्विन महिना जो आहे आता आजपासून सुरू झालेला आहे तो, आणि त्याची शुक्ल प्रतिपदा आहे, तिथून तो नवमी पर्यंत हा सण जो आहे तर नवरात्रात घरोघरी साजरा होतो. आता त्याला उत्सवाचं रूप आलेल्यामुळे तो सामायिक स्वरूपात सुद्धा होतो. आणि दुर्गा पूजा जी बंगालमधली होती, तर त्या दुर्गा पूजेचं जे काही प्रस्थ आहे ते सगळ्या भारतभर आता पसरलंय आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने जास्त आहे. त्यामुळे दुर्गोत्सवाचे मंडप सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय आनंदाचा हा काळ आहे. आणि या काळाचं जे महत्व आहे ते पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी सांगितलं. ते व्रत म्हणून सांगितलं. म्हणजे आपण आता उत्सवाचा विचार करतो, उत्सव हे सामूहिक स्वरूपात असतात, व्रत हे व्यक्तिगत असतात. तर त्यांनी असं म्हटलंय की पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचं स्वरूप असतं. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा आरंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी 16 हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्ती वाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. आणि मूर्ती नसल्यास नवारण मंत्राची स्थापना करतात. नवारण यंत्रा शेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. आता या पूजेमध्ये काय काय करायचं असते ते पुढे सांगतात. व्रतधारी व्यक्तीने 9 दिवस उपवास किंवा नक्त भोजन, म्हणजे रात्री फक्त भोजन करायचं आणि मग व्रतस्थ राहायचं. आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालतं. या व्रतात 9 दिवस सप्तशतीचा पाठ करतात. सप्तशती म्हणजे दुर्गा सप्तशती. सप्तशती शब्दाचा अर्थ होतो 700. आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये 700 श्लोक आहेत, म्हणून त्याचं नाव 700 श्लोक. जसं गीतेचे 700 श्लोक आहेत. त्याचंच अनुकरण दुर्गा सप्तशतीत करून 700 हा आकडा नक्की केला. तर त्याचा पाठ करतात, अखंड दीप लावतात. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.
रोज एक किंवा मग दुसऱ्या दिवशी दुसरी तिसरी असं चढता क्रम. आणि काही ठिकाणी होमहवन आणि बलिदानही करतात. बलिदान म्हणजे आता बकऱ्याचाच बली देतात बहुतेक ठिकाणी. नवरात्रात बळी देतात? हो हो हो, नवरात्रात बळी देण्याची प्रथा आहे. मी माझ्या लहानपणी पाहिलेली आहे. ज्या गावात मी लहानपणी जात होतो माझ्या आईच्या गावाला, कुर्रा नावाचं गाव आहे अमरावती जिल्ह्यातलं, तिथे मी पहिल्यांदा तो प्रकार पाहिल्यावर मला फार वाईट वाटलं होतं. हा, पण हा एक प्रकार आहे. आणि ज्या कुमारिका असतात त्या तिची पूजा केली जाते या काळामध्ये, कन्याभोजन त्याला म्हणतात. शेवटी स्थापित घट आणि देवी याचे उत्थापन करतात. म्हणजे जे घट स्थापन केलेला आहे जो त्याचं आणि देवीची मूर्ती असेल किंवा नवारण यंत्र असेल त्याचं उत्थापन म्हणजे विसर्जन करण्याकरता जागेवर हलवतात. तर हे जे वर्णन महादेव शास्त्री जोशींनी भारतीय संस्कृती कोशात दिलं आहे, तर हे सगळं तंत्र संप्रदायाशी संबंधित आहे. हा, तंत्र संप्रदाय हा विशेषतः शेतीच्या सुफलीकरणाचा संप्रदाय आहे. आता हा जो काळ आहे या काळामध्ये काही ठिकाणी पेरण्या झाल्याच असतात मोठ्या प्रमाणात, आणि त्याचा एक आनंद असतो की पेरण्या झाल्या आहेत, त्याचं सुफलीकरण झालंय, चांगल्यापैकी आता पीक येणार आहे. या आनंदात हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होतो. आता एक नवीन माहिती दिली आहे जी फार कमी लोकांना आहे की आपल्याला दुर्गेचं नवरात्र माहित आहे, पण इतरही दैवतांची नवरात्र आहेत. त्याविषयी महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोशाच्या 4थ्या खंडात पृष्ठ 709 म्हणतात, देवीच्या शारदीय नवरात्राप्रमाणे, शारदीय शब्द यासाठी आला हा शरद ऋतू आहे, कारण पोळ्यानंतर शरद ऋतू सुरू होतो आणि म्हणजे हिवाळा सुरू होतो, म्हणून याला शारदीय म्हणतात. आणि शारदा या देवतेबद्दल आपण मागे माहिती पाहिली होती की दुर्गेची शारदे या शरद ऋतूत करायची उपासना म्हणून तिचं नाव शारदा पडलंय. हा, तिचा सरस्वतीशी काही संबंध नाही हे आपण एका भागात पाहिलंय. तर म्हणून याला शारदीय नवरात्र यासाठी म्हणतात. हे शरद ऋतूचं नवरात्र आहे. नवरात्र 2 होतात देवीचे. हा, एक चैत्र नवरात्र असते, चैत्र शुद्ध प्रतिपदा जी गुढीपाडवा त्यापासून तर मग पौर्णिमेपर्यंत. हा, असं एक 9 दिवस असतात. पौर्णिमेला मग आपण होळी साजरी झाली असते, पण दुसरा उत्सव होतो. तर अशा शारदीय नवरात्राप्रमाणे रामकृष्ण, पांडुरंग, दत्त, शाकंभरी आणि खंडोबा इत्यादी देवतांचीही नवरात्र साजरी करण्याची प्रथा काही लोकांत आहे. आता हे सगळे उत्सव काही 9 दिवस चालतात असं नाही, 5 दिवस 7 दिवस असे चालतात. पण काही कार्यक्रम त्यात जे असतात ते देवीच्या नवरात्रासारखे असतात, त्यामुळे मग त्यांनाही नवरात्र हे नाव पडलेलं आहे. आता 9चं काय महत्व आहे ते आपले महादेव शास्त्री जोशींनी सांगितलं आहे. तर 9 आकड्याला काहीतरी सांकेतिक अर्थ असला पाहिजे असं ते म्हणतात. हा, हे असं डांगे यांनी त्यांच्या त्या पुराकथांचा अर्थ या पुस्तकात सांगितलाय. 9 हे पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. 1 ते 9 या अंकापर्यंत पूर्वी गणना करीत असत. म्हणजे पूर्वी 10 हा आकडा नव्हता, शून्याचा शोध लागला नव्हता, आणि शून्याचा शोध लागल्यानंतर 10 या अंकाची निर्मिती झाली. आणि 9 हा पूर्णांक असल्यामुळे त्याचं महत्व आहे. कवी म्हणजे 9 म्हणजे पूर्णत्व असं. 9 खंड पृथ्वी, 9 नक्षाचा मुलूक, 9 लाख पायरी, खंडोबाच्या पायरीला 9 लाख पायरी शब्द वापरतात. जैनांमध्ये नवकार व्रत आहे, नवग्रह पूजा आहे, नवद्वीप, नवनाग, नवनाथ, नवविधी, नवपत्रिका, नवब्रह्म, नवरत्न, नवरस, नवविधा भक्ती, नवविवाहार्चन, नवश्राद्ध, नवदुर्गा, नवमातृका, नवसर्ग, नवारण विधी. इथे ह्या गोष्टी ज्या आहे या अनेक धर्म आणि संप्रदायामध्ये आहेत, तर त्याचं 9 आकड्याचं महत्व स्पष्ट झालंय. तर याच्यामध्ये डांगेंचा मी जो उल्लेख केला होता, त्यांनी असं म्हटलं की हे भारतातच ह्या 9 आकड्याचं महत्व आहे असं नाही, तर ग्रीक संस्कृतीमध्ये ते होतं आणि आताही काही प्रमाणात आहे. हा, त्यांनी पुराकथांचा अर्थ या ग्रंथात पृष्ठ 254 वर माहिती दिली आपल्याला. ते काय म्हणतात पाहू आपण. ग्रीक डेमेटर ही पृथ्वी देवी होती, तशी ती धान्य देवी होती. तिची मुलगी पर्सिफोन, लॅटिन भाषेत तिला प्रॉज पाऊन असं म्हणतात, ही अंकुरलेल्या धान्याचं प्रतीक होती. आणि आपल्या मुलीच्या शोधात ती जी आहे डेमेटर ही 9 दिवस फिरत होती
तिचा उत्सव 9 दिवस असे ते सूचित करायचं आहे. म्हणजे त्याही ठिकाणी ग्रीकांमध्ये सुद्धा 9 दिवस हा डेमेटरचा उत्सव होत होता. देवीच्या नवरात्राही ते जुळतं. अर्थात 9 दिवस आणि नवरात्री हे केवळ डेमेटरशी संबंधित नाही, तर प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये 9 ही आकडा 9 ही संख्या अतिशय महत्वाची होती असं ते म्हणतात. 9 हा अंक एक अंकी अंक सर्वात मोठा आहे, म्हणजे सर्वात पूर्णत्व या अर्थाने. पूर्णत्व एक अंकी अंक. आणि तंत्र संप्रदायाचा जर उल्लेख केला, मी श्रोत्यांना सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टमध्ये भूमातेची आराधना यामध्ये तंत्र संप्रदायाबद्दल श्रोत्यांना ऐकायला भेटेल. त्याचबरोबर भारतीय मातृदेवतांचा इतिहास याचे 30 भाग पूर्ण झालेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. प्रत्येक मातृदेवतेची त्यात माहिती आपल्याला मिळेल. आणि सर मला थोडंसं म्हणजे आता 9 दिवस आपल्याला देवीची पूजा करायची असते, उपासना असते. पंडित महादेव शास्त्री यांनी सांगितलं की त्यांनी व्रत म्हटलं ह्याला, म्हणजे ही उपासना करतात. आणि सर घटाबद्दल थोडं मला विचारायचं होतं. घट आपण बसवतो त्याचं काय, त्याच्या मागे काय तथ्य आहे? घट बसवणे, घट हा शब्द जो आहे ना, त्याचा संस्कृतमध्ये अर्थ प्रकाशात आणणे असा होतो. पण हा जो देवीचा घट असतो तो गर्भाशयाचं प्रतीक आहे, स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक आहे. आणि त्यात जे पाणी टाकतात त्या घटामध्ये, ते पाणी म्हणजे प्राण, म्हणजे त्या गर्भाशयात प्राण ओतणे. आणि त्याच्यावर मग आपण दिवा लावतो. दिवा हे तेजाचं प्रतीक आहे आणि प्राणाचंही प्रतीक आहे. तर हे 9 दिवस तो दिवा चालू राहिला पाहिजे, बंद विजता कामा नाही, याची काळजी जे व्रतस्थ लोक आहेत ते घेतात. आणि त्यामुळे मग एक गोष्ट त्यातून सूचित होते की जे पीक आता आलेलं आहे ते भरभरून यावं, त्याच्यात आणखी दाणे भरावेत आणि आपल्याला पीक धान्य मिळावं, हा त्याचा हेतू आहे. आता या विधीमध्ये, घटा स्थापनेच्या विधीमध्ये एक गोष्ट आणखी केली जाते, ती म्हणजे काही जे आपण पेरण्याकरता बी ठेवलं असते शेतकऱ्यांनी, तर ते बी त्या ठिकाणी ती जी माती आहे, काळी माती आहे, आणि त्यावर तो घट ठेवतात आणि त्या घटात पाणी टाकतात. तर त्या मातीमध्ये ते बी पेरतात आणि मग त्यातून मग ते जे पाणी आहे पाझरतं. त्यामुळे कोणतं बियाणं सकस आहे, कोणतं बियाणं वर येतं आणि ते टिकतं याचा अंदाज त्यांना येतो. म्हणून जे बियाणं त्यांनी जपून ठेवलं आहे त्याची काळजी पुढे घेतात की हे आपल्या पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी कामात येईल. म्हणजे शेतीचं जे विज्ञान आहे, कृषी माया त्याला म्हटलं आहे अभ्यासकांनी, तर शेतीचं जे विज्ञान आहे ते या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. एक स्त्रीच्या गर्भाशयाची पूजा करतो असं म्हणायला हरकत नाही. त्यात आपण भूमातेला बघतो, जमिनीला बघतो, ती परंपरा आहे, असं त्याचं पूजन होतं. बरोबर आहे, असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. हो हो हो. सर अजून एक विचारायचं होतं. मागच्या भागात आपण भूत आणि पिशाच याबद्दल माहिती पाहताना पार्वतीचा तुम्ही भूत माता म्हणून उल्लेख केला होता. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्या संबंधीची थोडी माहिती हवी होती. भूतमाता पार्वतीला का म्हटलं जातं? बरोबर आहे. आता आपल्याकडे भूतमाता शब्द प्रचलित फारसा नाही आहे, पण ग्रंथांमध्ये तो उल्लेख येतो. आणि आपण भूतनाथ मात्र अतिशय प्रसिद्ध असा शब्द आहे. तर शंकराला भूतनाथ म्हणतात, पण पार्वतीला भूतमाता फार कमी प्रमाणात म्हटलं जातं आणि प्रचलित नाही आहे. आता कोकणाबद्दल आपण वारंवार चर्चा करतो तेव्हा लक्षात येईल की तिथे भूतांचे अनेक प्रकार आहेत. तर आणि आपल्याला मूळ जे सापडतं हिंदू धर्माचं ते कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये सापडतं, हे वारंवार मी सांगितलं आहे. तर तिथे स्त्री भूतांची नावं दिलेली आहेत अभ्यासकांनी. प्रामुख्याने महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशात म्हटलं आहे की नवलाई आणि पावणाई या नावाची ग्रामदेवता आहेत. तर ह्या ग्रामदेवतांना स्त्रीभूत म्हटलंय तिथे. आणि पावणा म्हणजे खलाशी, आणि खलाशाची बायको ती पावणाई. नवला म्हणजे नवदुर्गा. नवलाई पावणाई ह्या ज्या 2 मातृदेवता त्या ठिकाणी ग्रामदेवता आहे. तर हे नवदुर्गेला त्यांनी नवला म्हटलंय. अशा तऱ्हेने तिथल्या ज्या समजुती आहे कोकणातल्या त्यानुसार
त्या एकमेकांच्या सवती असाव्या. म्हणजे सवती मत्सर हा तर एक स्वभाव आहे आपला स्त्रियांचा आणि सवत कुणालाही नकोच असते. तर अशा तऱ्हेने ह्या 2 सवतीचा उल्लेख या ठिकाणी तिथल्या ग्रामदैवतांच्या संदर्भात केलेला आहे. आता आपण पार्वतीला भूतमाता म्हटलंय. डॉक्टर राची ढेरे यांनी लोकसंस्कृतीची क्षितिज या त्यांच्या पुस्तकामध्ये भूतमातेचा महोत्सव या नावाचा एक शोध निबंध लिहिलाय. तर तो त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती पाहूया आपण. कर्नाटकात वारंगल शब्द आपल्याला माहित आहे. तिथला राजा गणपती काकतीय त्याचं नाव होतं. त्याचा जायंट नावाचा गजदल प्रमुख होता. तर त्यांनी इसवी सन 1240 मध्ये दत्त रत्नावली नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्यात कल्याणीचा राजा सोमेश्वर तृतीय याने आपल्या कल्याणी नावाच्या राजधानीत भूतमातृ महोत्सवाच्या निमित्ताने गोंडली नृत्य करविले होते. आपल्याकडे जी गोंधळी नृत्य आहे त्याचं मूळ सांगताना हा संदर्भ दिलाय. तर यात काही सुधारणा म्हणजे महाराष्ट्रात ज्या गोंडली नावाचे नृत्यपूर्वी होतं त्यात काही सुधारणा करून सोमेश्वरांनी त्याला चित्त गोंधळी असं नाव दिलं. तर गोंधळी नृत्य म्हणजे आजच्या देवी समोर जी गोंधळ, आपण गोंधळ शब्दाचा मराठीतला अर्थ वेगळा आहे. पण त्याचं मूळ आहे गोंडली आणि गोंडलीच्या गोंधळी या शब्दाचं जे अर्थ आहे तो भूत पिशाच असा अर्थ आहे असं डॉक्टर ढेरे यांनी सांगितलंय. आणि आपण भूत पिशाच्या यापूर्वीच्या भागात माहिती पाहिली होती की ते मानवी समूह आहेत. आपण भूत पिशाचच आहोत. तर भूत परिवारांनी युक्त अशी भूतांची स्वामिनी जी भूत माता, पार्वतीला जी भूत माता म्हटलं तिच्या उत्साहात भूताचे मुखवटे चढून नृत्य करणे हे औचित्यपूर्ण आहे. तिचे भूताचे मुखवटे म्हणजे मानवी कवटी जी आहे, मानवी कवटीचा मुखवटा घालून मग नृत्य करणे त्याला भूत नृत्य असं म्हणतात. भूत कोला हा जो प्रकार आहे दक्षिण भारतातला तो त्यातूनच आलेला आहे मुळात. तर आणि विशेषतः जे देवीचे पुजारी असतात त्याला भूते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ भूतमाता जी आहे ती भूत पिशाच्य गणांची प्रमुख आहे आणि भूते त्यांचे प्रतिनिधी आहेत. तर देवीच्या भक्तांना भूते म्हणतात. भूते आडनावाचे लोक आपल्याला दिसतात. तर त्यातून की आपल्याला भीती वाटत नाही ना काही. याचा अर्थ सगळ्या प्राणी मात्रांचे ते प्रतिनिधी आहेत. आणि पिशाच्य शब्द हा नाग कुलाच्या चिन्हाच्या लोकांसाठी, ज्यांचं नाग कुल चिन्ह आहे अशा लोकांसाठी ते वापरत असत. आणि आपण ऋग्वेदात आपल्याला एकदा तो शब्द आढळतो. तर तो नाग कुलचिन्ह असलेल्या लोकांसाठी वापरला गेला हे आपण पाहिलं आहे. तर हा नागगण जो आहे ज्यांचं कुलचिन्ह नाग आहे तो शंकराच्या गणात सामील झाला होता पहिल्यांदा. म्हणून ते शंकराच्या गळ्यात नाग दाखवतात. म्हणून मग शिवपत्नी जी पार्वती आहे ती त्यांची आई झाली की नाही. म्हणून ती भूतमाता आहे असं या ठिकाणी सिद्ध होतं. सर मला एक विचारावंसं वाटतं. आता तुम्ही गोंडली हा शब्द वापरला. कर्नाटकातल्या एका गावामध्ये ती संस्कृती होती. वरंगळ जे गाव तुम्ही वरंगळचा राजा असं तुम्ही सांगितलं. तर त्याचाच तिकडं गोंधळ म्हणून म्हणजे ही लोक संस्कृती प्रचलित झाली. याच्याबद्दल काय सांगता येईल का सर? गोंधळ आपल्या महाराष्ट्रात हे लोकसंस्कृतीबद्दल थोडंसं. महाराष्ट्रात जो गोंधळ आहे तो गोंधळी नावाची आपल्याकडे जमातच आहे. आणि त्या जमातीचे लोक जी गीतं गातात, विशेषतः जी देवीच्या प्रार्थनेची गीतं, वंदनेची गीतं गातात त्याला आपण गोंधळ असं म्हणतो. गोंधळ घालणे. आणि त्यात मग भूते असतात ते नाचतात किंवा मग गोंधळामध्ये ज्या देवदासी असतात त्या नाचतात. तर देवदासी हा जो प्रकार आहे तो देवीला वाहिलेल्या मुली या अर्थाचा आहे. तर तो खंडोबाच्या बाबतीत आहे, इतर दैवतांच्या बाबतीत आहे. प्रामुख्याने खंडोबाच्या मुरळ्या ह्या त्या देवदासीचं एक मूळ मानलं जातं. तर गोंडली नृत्य जे आहे ते गोंड जातीच्या लोकांनी केल्याचा उल्लेख नृत्य रत्नावलीत आलेला आहे. म्हणजे तो गोंड लोकांचा संबंध आहे आणि त्यातून तो गोंधळी शब्द आहे म्हणून तो भूताशी संबंधित नाही असं अभ्यासकांचं मत आहे. पण आता भूत शब्दाचा अर्थ पाहिला की त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही, त्याच्याकडे तिरस्काराने पाहायचं कारण नाही. तर सर्व प्राणी मात्रांसाठी तो वापरले. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझं आहे ज्ञानोबा रायांनी म्हटलं आहे.
तर त्यामध्ये सगळ्या प्राणी मात्रांसाठी वापरलेला हा शब्द आहे. सगळ्या प्राणी मात्रांचा जो नाथ आहे म्हणजे आधार देणार आहे, पालक आहे, तो भूतनाथ म्हणजे शंकर आहे. आणि मग त्याची पत्नी ही भूतमाता आहे. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह नाही आणि किळसवाणं सुद्धा नाहीये असं मला वाटतं. खरं आहे सर. नवरात्राचं लौकिक स्वरूप आजचं याबद्दल काय सांगता येईल सर? आता जे नवरात्र आपण आता आज जे लोक घटस्थापना करतील ते लहानशा मातीच्या ढिगाऱ्यावर गहू पेरतात आणि त्यावर मातीचा घट ठेवतात आणि घटावर देवीची स्थापना करतात. काही ठिकाणी तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. आता सर्वसामान्य माणसाला तांत्रिक यंत्र वगैरे काही माहीत नसतं, त्यामुळे सगळे काही करत नाही. पण साधारणतः मातीच्या ढिगाऱ्यावर ते गहू पेरून त्यावर असा घट ठेवतात. तर 9 दिवस देवांची पूजा करतात. दुर्गा देवीने अनेक अवतार घेतले. त्यात मग शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासूर इत्यादी राक्षसांची 9 दिवस युद्ध केले. पण त्याचा वध केला म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो असं पौराणिकांनी लिहून ठेवलाय. आणि जो 9 दिवस संपला तो 10वा दिवस आहे त्याला विजयादशमी असं म्हणतात. तर त्या विजया शब्दाचा संबंध काही लोकांनी रावणाशी जोडला. रावणावर विजय मिळवला रामाने म्हणून विजयादशमी उत्सव होतो असा एक विचित्र तर्क मांडला गेला. आणि जे उत्तर भारतातले लोक भारताच्या इतर ठिकाणी गेले त्या ठिकाणी मग दशहरा दशहराचा अर्थ त्यांनी विचित्र लावला की 10 मुखी रावण हारला म्हणून दशहरा, तसा त्याचा अर्थ हिंदीमध्ये होत नाही. दशहराचा अर्थ होतो 10वा दिवस आणि विजयादशमीचा अर्थ असा होतो, विजया हे दुर्गेचं एक नाव आहे. दुर्गेचं नाव आहे पण तिचा 10वा दिवस तो एवढ्या पुरता. दुर्गाष्टमी झाली, नवमी, दुर्गा नवमी नावाचा एक दिवस असतो या नवरात्रामध्ये आणि शेवटी दसरा येतो. अशा तऱ्हेने दुर्गेशी संबंधित हा पूर्णतः उत्सव आहे. आणि दुर्गेची 3 रूपं जी मानली गेली आहेत तंत्र संप्रदायामध्ये, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, या रूपांची पूजा या ठिकाणी केली जाते. आणि काली हा शब्द आपण ऐकलेला आहे. तर काली देवीची उपासना प्रामुख्याने बंगालमध्ये केली जाते. त्यामुळे नवरात्र उत्सवाचं जे महत्व आहे ते बंगालमध्ये जास्त आहे. आणि त्याला दुर्गा पूजा उत्सव म्हणतात किंवा पूजा उत्सव असंही म्हणतात. तर हा जो उत्सव आहे तो 9व्या दिवशी संपतो किंवा 10व्या दिवशी संपतो. काही ठिकाणी भाद्रपद मध्य अष्टमीपासून या उत्सवाला सुरुवात होते. म्हणजे प्रतिपदेपासूनच होते असं नाही, अष्टमीला एक सुरुवात करतात. तो 2-3 दिवसाचा उत्सव काही ठिकाणी होतो. तर ही माहिती बंगालच्या दुर्गा पूजेची माहिती आहे. आणि विशेषतः बंगालच्या दुर्गा पूजेबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी हे स्वीकारलं, सगळं नवरात्र दुर्गोत्सव वगैरे स्वीकारला. पण हा जो सुरू झाला तो प्रामुख्याने बंगालमध्ये एका राजकीय कारणाने सुरू झाला. त्या ठिकाणी एका इंग्रज राज्यकर्त्यांनी किंवा इंग्रज जो तिथला प्रमुख होता सेनापती, त्यांनी एका मुस्लिम सरदारावर विजय मिळवला. मग त्याला आभार मानायचे होते आणि मग आभार मानायचे तर त्याला चर्चमध्ये जायचं होतं. चर्च नव्हता त्या ठिकाणी, जो होता तो उद्ध्वस्त झाला होता. तेव्हा त्यांनी मग तिथल्या कालीमातेच्या उपासकांना म्हटलं की मला तर आभार मानायचे, मला यश मिळालं आहे. तर तेव्हा मग ते म्हणाले चला मग आपण दुर्गोत्सव, त्यांनी घरातली दुर्गा ही बाहेर आणली आणि मंडपात तिची पूजा केली, कारण त्याला प्रवेश द्यायचा नव्हता मंदिरात त्यांना. म्हणून मग हा नवरात्रोत्सव हा वेगळ्या राजकीय कारणाने सुरू झाला बंगालमध्ये. आणि आपल्याकडे काही तसं मोठं कारण नाही आहे, फक्त आपल्याकडे त्याची नक्कल केली गेली. जसं आपल्याकडे गणपती उत्सव राजकीय कारणाने सुरू झाला आणि पुढे राजकीय वापर त्याचा झाला. आता त्याचे आर्थिक, राजकीय अनेक पदर आहेत. तर अशा तऱ्हेने यात काही दैवतांची पूजा हा मुख्य उद्देश नाहीये. आपल्या हौशी पूर्ण करणे. नवरात्रोत्सवात आता जे मंडप वगैरे लोक उभारतात तर त्यांनी खरं म्हटलं म्हणजे रस्तेच बंद करतात ना. म्हणजे तो समाज विघातक असा उत्सव आहे खऱ्या अर्थाने. पण त्याचं भान लोकांना राहत नाही, लोकांना काय त्रास होतो वगैरे वगैरे, हे याचा काही तो विचार ते करत नाही. तर असा हा नुसता देवाचा खेळ आहे खऱ्या अर्थाने. खरं आहे सर. एक मला इथं विचारावंच वाटतं सर, म्हणजे आता दसऱ्याला रामाने रावणाला मारलं, हे काय दसऱ्याला घडलेलं नाही असं थोडक्यात मला हे स्पष्ट होतं.
आपल्या चर्चेतून. हा, हा. आणि हा, हा, हा. आणि 9 दिवस जे आता हे सांगितलं जातं, 9 दिवस महिषासुराबरोबर युद्ध चाललं आणि देवी त्यामध्ये बिझी होते, तर त्यावेळी आपण देवीची पूजा करतो. मग तर तथ्य काय आहे यामग? देवीची म्हणजे महाकालीची महिषासुराबरोबर युद्ध चाललेलं नाही आणि दसऱ्याला रामाने रावणाला मारलेलं नाही, तर बरोबर हे आहे. थोडंसं अजून एकदा एक्सप्लेन करता येईल का? हा, ह्या महत्वाचा प्रश्न आहे, कारण जे विचार करतात थोडाफार त्यांच्या डोक्यात येऊ शकतो, कारण वेगळ्या दोन कथा कशा असू शकतात. आणि नवरात्र जर हे देवीचं आहे तर त्या ठिकाणी मग रामाचा उत्सव करायचं काही कारण नाही ना. कारण राम हे वैष्णव संप्रदायातलं दैवत आहे आणि देवी ही शाक्त संप्रदाय, दोन परस्पर विरोधी संप्रदाय आहे. आता ही 9 दिवसाचं जे कारण आहे की 9 हा पूर्णांक असल्यामुळे 9 दिवस तो उत्सव होतो का. भारतातच नाही तर इतर देशामध्ये अशा प्रकारच्या परंपरा होत्या आणि काही ठिकाणी अजूनही आहेत, संपल्या नाही त्या. जसं आता जव पेरतात आपल्याकडे काजळ आणि त्याचं मग विसर्जन करतात, तर अशा प्रकारची प्रथा अॅफ्रोडायटी या देवतेच्या संदर्भात ग्रीकांमध्ये होती आणि आताही ती काही ठिकाणी आहे. तर 9 दिवस त्यातले महत्वाचे, कारण ते पूर्णांक आहे, कारण 10वा आकडा यायचा होता, शून्याचा शोध लागायचा होता, त्यामुळे 9 दिवस म्हणजे पूर्ण झालं, संपलं आता. तर अशा तऱ्हेने त्याचा काही युद्धाशीही संबंध नाही, म्हणजे राम रावण युद्धाशीही संबंध नाही आणि महिषासुराशी काही संबंध नाही. कारण महिषासुर मर्दिनी हा स्वतंत्र प्रकार आपण कसा आहे तो त्यावर मला वाटतं यापूर्वी पाहिली होती माहिती. तर तर ह्या कथा ज्या तयार होतात त्या स्पष्टीकरण देण्याकरता, म्हणजे आता एकत्र जमल्या लोक तर काहीतरी कथा सांगावं लागते ना. मग जो ज्याला थोडंफार कळते तो आपल्या परीने कथा सांगत राहतो. तर अशा कथा ह्या तयार होत राहतात, त्याला आपण मिथक म्हणतो. श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की महिषासुर मर्दिनी हा एक एपिसोड डॉक्टर अशोक राणा पॉडकास्ट मध्ये उपलब्ध आहे. या माहितीसाठी तुम्ही तो पाहू शकता. आणि सर थोडस हे देवीचे मंत्र वगैरे, आता मी तुमचं जेव्हा पुस्तक वाचलं होतं सणांची सत्यकथा, इनामाईची गाणी हा एक मुद्दा त्यामध्ये मला जाणवला. तर ती गाणी तो वेगळा आहे तो. हा 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 तो विदर्भात आहे प्रामुख्याने. आता या इनाईच्या इनाबाई इनामाई, तर याबद्दल जी माहिती आहे ती डॉक्टर मधुकर वाकोडेंनी दिली आहे त्यांच्या एका पुस्तकात. त्याचं पुस्तकाचं नाव आहे लोकप्रतिभा आणि लोकतत्व. तर त्यात त्यांनी जी माहिती दिली ती आपण पाहूया. नवरात्र हा लोकोत्सव विदर्भात साजरा होतो, परंतु सद्यस्थितीत मात्र हा लोकोत्सव लुप्तप्राय अवस्थेत आहेत असं ते म्हणतात. लोकोत्सव म्हणजे सर्वसामान्य लोकांनी केलेला उत्सव. तर त्या दिवशी आश्विन दुर्गाष्टमी, म्हणजे अश्विन महिन्यातली अष्टमी, तिला दुर्गाष्टमी म्हणतात. दिवसा माती आणण्याचा विधी पार पडला जातो आणि गावच्या पश्चिम दिशेकडून माती आणण्याचा प्रघात आहे. माती आणण्याकरता विधियुक्त पती पत्नीला जावं लागतं. ती चौरंग पाटावर ठेवून दलित स्त्रिया, प्रामुख्याने दलित स्त्रियांचा हा सण आहे. तर त्याला ती जी माती आणून जे पाटावर चौरंगावर ठेवतात त्याला देवतागण म्हणतात आणि तिथे गौराई स्थापन करतात. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की महालक्ष्म्या जे बसवतात त्या जर तो जो काळ आहे महालक्ष्म्याचा गणपतीच्या काळात येतात त्या गौरी गणपती म्हणतो आपण त्याला, त्या काळात जर नाही करता आला तर मग तो या नवरात्र उत्सवात ते गौराई बसवतात. तर ह्या गौराईची गाणी आहे, तिला इनाई म्हटलं आहे इथे विदर्भात. तर ते गाणं थोडं पाहू आपण. वराडी भाषेतलं आहे. तुम्ही हळद कुकुल्याना माती आण्या जाना, माती आणली देवा चवरंग पाटी, आधी घळवा इनाई सरोसती, मग घळवा इनाईचा पती, त्याईच्या संगतीला बाई वालिंग बुलंग. आता हे शब्द वालिंग बुलिंग हे ह्या शब्दाचा अर्थ इथे काही सांगितलेला नाहीये, पण हा जुना शब्द आहे, अगदी द्रविड संस्कृतीतून आला असेल. अशा तऱ्हेचं गाणं म्हणतात आणि मग देवतागण घडवतात. 9वीच्या रात्री ह्या इनाईची पूजा ग्रामीण स्त्रिया पार पडतात. म्हणजे हा घटस्थापनेपासून हा उत्सव होत नाही, तर अष्टमीपासून सुरू होतो आणि 9वीला तो संपतो, दशमीला संपतो. तर ह्या नैवेद्याला जो नैवेद्य देतात त्याला पार म्हणतात. त्यात भाकरी असते, उडदाची डाळ असते, म्हणजे सर्वसामान्य शेतकरी गरीब माणूस जे अन्न खातो तेच तो आपल्या देवतेला देतो. हळद कुंकू इनाईस वाहिल्यावर मग तिथून आपल्यावर जे संकट आहे तिथून निघून जावं म्हणून तिथून त्या टिकतात. आणि इनाईची मांडणी केलेली जागा असते त्याला स्वर्ग म्हटलं आहे.
आता इनाई स्वतः नंदीवर आरूढ झाली असते. तिचं जे मूर्ती रूप आहे ते नंदीवर आरूढ झालेले, सिंहावर नाहीये. आपण आपल्याकडे वाघावर शिवार करतात ना, आणि तिच्या बाजूला चक्रबुडा, शंकराचा चक्रबुडा म्हटलाय, तो पूर्णतः नजर असतो. म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये लिंगोदेवाची जी पूजा आहे त्याचा हा अवशेष आहे. कारण अस्पृश्य लोकांनी जे अस्पृश्य मानलेले गेलेले आहे, दलित आहे, त्यांनी मूळ संस्कृती अशा तऱ्हेने जपलेली आहे. आता या ठिकाणी लिंगपूजा असल्यामुळे त्याच्या लिंगाचा आकार मोठा असतो. म्हणजे 2 पायाच्या मध्ये लिंग हे गुडघ्यापर्यंत घडवलं असतं, आणि विजयादशमीला याचं विसर्जन होतं इनाईचं, असा एक विधी या ठिकाणी आहे. आणि निरोप देताना थोडंसं दुःखी होतात, कारण आपल्याकडे गणपती बाप्पा मोरया म्हणताना आरडाओरडा जरी होत असला मोठ्या आनंदाने, तरी गणपतीचं जाणं हे दुःखदायक असतंच गणपतीच्या पूजकांना. तसं जेव्हा इनाईला निरोप देतात, 3 दिवसाची इनाई असते ही, तर त्यात ते प्रश्न विचारतात स्त्रिया, आता जाशीन गौरा काही येशील वो, म्हणजे आता तू केव्हा येशील, तर असा प्रश्न विचारतात. आणि मग इतर स्त्रिया त्या गैवरलेल्या गौरीला उत्तर देताना म्हणतात, पाया इराणाचे हिरवे रान होतीन, कोळ्या गदिले पूरबाई जातीन, तवा माया येणं होईन हो बाई, तवा माया येणं होईन हो बाई, असं ते दुसऱ्या स्त्रिया त्याला उत्तर देतात. पण जेव्हा पाऊस येईल आणि सगळीकडे नदी नाले वाहू लागतील, कोरडेपणा नाहीसा होईल आणि हिरवगार रान होईल, तेव्हा मी येईल. म्हणजे ती पावसाळ्यात जी पिकं येतात तरारून, त्या आनंदात अशा हा उत्सव जो इनाईचा या ठिकाणी होतो. आता इनाई आणि इनामाय हे गौरी पार्वतीचं नाव आहे. आता इनायक हा एक शब्द आहे, म्हणजे इनायक शब्द मराठात आहे आणि तो गणपतीसाठी वापरतात. आपण यापूर्वी एका भागात गणपतीच्या भागात हे पाहिलं होतं की जे ब्राह्मण ग्रंथ आहे आणि प्रामुख्याने गृहसूत्र आहेत, मानव गृहसूत्रासारखे, त्यात विनायकाची बाधा हे एक प्रकरण आहे. विनायकाची बाधा होणे म्हणजे विनायकाच्या संप्रदायाचा स्वीकार करणे असा याचा अर्थ होतो, पण त्याला बाधा म्हटलाय वैदिकांनी, कारण तिकडे जाऊ नये कोणी. तसं आता नागपूर जिल्ह्यामध्ये जो एक काही भाग आहे काटोल वगैरे, तर त्या भागामध्ये इनायक लागला, म्हणजे ऊन लागलं एखाद्याला, त्याला इनायक लागला म्हणतात. म्हणजे अजूनही ही प्रथा विनायक लागला, विनायक बाधा झाली, अशा तऱ्हेच्या समजुती अजूनही खेड्यापाड्यात आहेत. तर ही इनाई ही दलित वस्त्यामधून मोठ्या श्रद्धेने पूजली जात होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा आपल्या अनुयायांना दिली, त्यामुळे मग ह्या दगडाला चेंदूर पासूनच्या देवत्व कल्पना अशा प्रकारची जी भाबडी समजूत आहे ती त्यांच्यातून निघून गेली आणि बुद्धी प्रामाण्याचा आधार असलेला बुद्ध विचार त्यांनी स्वीकारला. त्यामुळे आता इनाई देवता फारशी पाहायला मिळत नाही आपल्याला विदर्भात. श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की भारतीय मातृदेवतांचा इतिहास यामध्ये आपण विनायकी हा एक एपिसोड घेतलेला आहे, त्यामध्ये या संबंधीची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर भूतबाधा आणि विनायक गणपती बाधा असा मागच्या एपिसोडमध्ये सरांनी उल्लेख केला होता, भूत आणि पिशाच या एपिसोडमध्ये. या संबंधीची माहिती त्या एपिसोडमध्येही तुम्ही पाहू शकता, गणपती बाधा म्हणून उल्लेख आहे. तर मला अजून एक इथं प्रश्न विचारावासा वाटतो की घटाला ना, म्हणजे आता घट जेव्हा स्थापन होतात त्यावेळी ते एक विशिष्ट फूल आहे बघा, तरवाडाचं फूल म्हणतो आपण त्याला. त्याची माळ वाहिली जाते आणि म्हणजे गव्हाच्या कडकण्या वगैरे म्हणतात त्याला, अशा त्याची माळ केली जाते. तळून ते जे पापड असतात अगदी पातळ, त्याची माळ करून पण इकडे पश्चिम महाराष्ट्रात वगैरे ती घटाला वाहिली जाते. अच्छा, बरोबर. त्याच्या संबंधित पण थोडस माहिती आपल्याला हे करावं लागेल. म्हणजे काही आता कसं आहे, ह्या ज्या परंपरा आहेत, जसं विदर्भातली इनाई मी सांगितली, तशा प्रादेशिक परंपरा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः आता मराठवाड्यात अतिशय महत्वाचं 2 तीर्थक्षेत्र आहेत मराठवाड्यात. देवीशिक तुळजापूरला तुळजा भवानी आणि माहूरला रेणुका मातेची एक शक्तीपीठ आहे. तर ह्या दोन्ही शक्तीपीठात सुद्धा वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्यांचे भैरव सुद्धा वेगळे आहेत. आणि विशेषतः या काळामध्ये आपण तुळजापूरला गेलो तर तिथे मोठ्या प्रमाणात कवड्यांच्या माळा घातलेले लोक जे देवीचे भक्त आहेत, त्याला भूते म्हणतो आपण, कवड्यांच्या माळा घालतात. ही कवडी कशाचं प्रतीक आहे, तर स्त्रियांचं जननेंद्रिय योनी आपण त्याला, मग त्याचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या स्त्रियांच्या जननेंद्रिय
कडे तिरस्काराने पाहणारा एक वर्ग वैदिकांचा आहे, अजूनही आहे तो. तर त्या लोकांना हे समजावं की तो आपण जर स्त्रिया नसत्या तर त्याला जनेंद्रिय योनी नसते तर आपण कसं जन्मलो असतो. कारण सगळेच मानव हे स्त्रियांपासूनच जन्मलेले आहेत, तेव्हा त्यांच्याकडे तिरस्काराने पाहायची गरज नाही, सन्मानाने पाहिलं पाहिजे. म्हणून त्या योनीच्या आकाराचं योनीचं रूप दिसणारं जी कवडीची जी माळ आहे ती या ठिकाणी घालतात. म्हणजे स्त्रियांचं महत्व, स्त्रीत्वाचं महत्व, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर व्यक्त करण्याकरता हा उत्सव आहे खऱ्या अर्थाने. या ठिकाणी स्त्रियांवर जे गरबा नृत्य, गरबा हा शब्द आता आला म्हणून सांगतो. गरबा, रास गरबा, ज्या रास लीला हाही शब्द वाईट अर्थाने येतो. तर रास म्हणजे ही धान्याची रास. आणि तिथे जे देवीचं मूर्ती आहे किंवा कलश असेल किंवा घट असेल ते गर्भाशय आहे. म्हणजे गरबा नृत्य हे गर्भाशयाचा सन्मान करणारं नृत्य आहे. पण जिथे गरबा नृत्य होतं तिथे मुलींवर बलात्कार होतात, दरवर्षीच्या या दुर्घटना आहेत. आणि आपण ज्या हेतूने हे करतो तो हेतूच इथे हरवलेला आहे. तर मुळात हा स्त्रियांचा सन्मान आहे. कुणी रूप लहानपणी लहान असेल, तरुण असेल किंवा म्हातारी असेल, कोणतीही रूपात स्त्री असेल ती पूजनीय आहे, असा संदेश या नवरात्र उत्सवातून दिला जातो. जायला हवा, पण तसं होत नाही प्रत्यक्षात. परस्पर उलट होतं असं थोडंसं जाणवतं. अगदी खरं आहे सर. आता देवी अंगात येणे या संबंधी थोडंसं मला जाणून घ्यायचं होतं, कारण नवरात्रात बऱ्याच अंगात वगैरे येणं हे प्रकार असतात त्याबद्दल. हो बरोबर आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न यासाठी आहे कारण देवी अंगात आणतात लोक. आता मी बऱ्याचदा तुळजापूरलाही गेलो आहे, आहूरलाही गेलो आहे, जी देवीची स्थान आहे तिथे काही लोक आले, स्त्रिया आल्या, प्रामुख्याने स्त्रिया, तर त्यांच्या अंगात देवी आल्याचं ते भासवतात. हा जो संचार आहे हा मानसिक आजार आहे खरं म्हटलं म्हणजे. आता या ठिकाणी जे देवीच्या मंदिराच्या बाहेर घागर फुंकण्याचा एक प्रकार आहे. आणि ते घागर फुंकताना होतं काय की जो श्वास आपण घेतो तोच सोडतो. म्हणजे सोडताना कलबांबुळी सोडतो, घेताना प्राणवायू घेतो. पण आता ह्या घागरीमध्ये कलबांबुळी मोठ्या प्रमाणात गोळा होत राहतो त्या काळात घागर फुंकताना. आणि मग तोच नाकाच्या द्वारे आपल्या शरीरात येतो, कलबांबुळीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मग आपल्या मेंदूवरचं नियंत्रण कमी होतं. आणि अवतीभोवती जे संगीत आहे, गाणं आहे, उदबत्ती आहे, धुपाचा वास, तर त्याला अनुकूल असं एक वातावरण जे आहे आणि देवीची मूर्ती पाहून तिच्याबद्दलची श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून मग आपल्या शरीरात देवी आली असं वाटणं ही मानसिक अवस्था आहे. तर यावेळेस ते हे जे घडतं ते सगळं अनुकूल आहे. इतर वेळेस ते अंगात येणं हा प्रकार होत नाही. आणि मग अनेकांच्या आयुष्यात काही प्रश्न असतात, गरिबी असते, मानसिक तणाव असतात, गरीब श्रीमंत हा एक मुद्दा आहे. पण लैंगिक बाबतीत अतृप्तता असते स्त्रियांना प्रामुख्याने. आणि मग मूल न होणे किंवा मुलीच होणे, तर या सगळ्या कल्पना ज्या आहेत मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यामुळे एक नैराश्य जे येतं स्त्रियांना, तर ते नाहीसं करण्याकरता म्हणजे आपलं मन मोकळं करण्याकरता अंगात आणतात. हे एक मानसिक अवस्था आहे. स्वयंसूचना, त्याला सेल्फ सजेशन म्हणतात, तसं सजेशन दिलं जातं. आणि जे देवीच्या भक्तीचं वातावरण असतात त्याचाही परिणाम होतो. इतरही स्त्रिया अंगात आणतात, तेव्हा आपणही आणतो. म्हणजे आता जसं आपण आता बाहेर फिरायला गेलो आणि त्या रस्त्यावरून एखाद्या लग्नाचं वराट चाललं असलं, बँड बाजा चालू असला, तर त्याचा जो नाद आहे त्या नादाचा परिणाम आपल्यावर होतो ना, आपण नाचायला लागतो. म्हणजे आपलं शरीर त्याला असं प्रतिसाद देतं. हा जो प्रकार होतो तो अगदी तोच प्रकार हा नवरात्राच्या दिवसात देवीचा अंगात येणं हा जो प्रकार आहे त्यातून तो स्पष्ट होतो. म्हणजे ती काही दैवी वगैरे शक्ती त्यात नसते, तर ती प्रतिसादाची एक तयारी असते किंवा मग आंतरिक ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याची संधी, आउटलेट मिळणं, हा एक प्रकार त्यात आहे. तर अंगात येणे हा एक मानसिक आजार आहे. तिथले जे वातावरण असतं, संगीत, अगरबत्त्या, धुपाचा वास वगैरे, आपण जर नॉर्मल जरी उभा राहिलेलो असलो तर संगीत ऐकलं की आपले सुद्धा पाय थोडेसे हालतात असं त्या तालावर.
हा हा आपोआप आता हे डीजे वगैरे वाजतं हा. तेव्हा तसे तर हादरतात लोक, पण पाय हालतात आपले, हम्म. आपलं डोकं सुद्धा हालतं, म्हणजे आपल्या शरीरावर त्याची प्रतिक्रिया होती. हा तर ते स्वाभाविक आहे. कारण भूत आणि पिशाच्य आपण थोडीशी चर्चा केली होती. ते काही आता हो हो पुढं समोर मृगजळ दिसतं. मृगजळ पुढे गेलं की ते डांबरी रस्त्यावरती मृगजळ नसतं, म्हणजे ते पाणी नसतं. हो ही एक भास मानसिक भास होतं. भास असतात. हे मानसिक अवस्था आहे. किंवा तुम्ही सांगितलं होतं आवळा खाल्ल्यावर जर पाणी प्यायलं तर गोड लागतं. गोड लागतं, भास आहे, तो भास आहे. हा असे असे हे आहेत, म्हणजे मानसिक अवस्था असते ती. अजून म्हटलं तर सर ते लगे राहू मुन्नाभाई MBBS मध्ये ते केमिकल लोचा, केमिकल लॉच्या ते केमिकल काहीतरी इम्बॅलन्स म्हटलं त्यांनी. सिझोफोर्निया असं काहीतरी त्या डिसीजचं नाव सांगितलं होतं. तसंच ते अंगात येणे हा प्रकार आहे. देव काय कोणाच्या सहजासहजी अंगात येत नाही. देव कोण होते हा एपिसोड तुम्ही पाहिला तर देव नेमके कोण होते हे तुम्हाला समजेल श्रोतेंनो. तर काही आणखी जर नवरात्राबद्दल मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता. आता ह्या नवरात्रासारखेच उत्सव इतर देशात कसे आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण पाहू. म्हणजे असं नाही की भारतातच सर्व काही आहे. तर हा प्रामुख्याने लग्न झालेल्या स्त्रियांचा सण आणि कुमारिकांनाही त्यात महत्वाचं स्थान नाही असं नाही. तर त्या संबंधीच्या काही विधी, काही परंपरा या आपल्या भारतात आहे. आणि गुजरातमध्ये गौरी पूजनाच्या दिवशी कुमारीच फक्त अलुणा नावाचा उत्सव करतात. तर त्या ठिकाणी गहू फेकतात, काही ठिकाणी इथे सा नावाचा एक धान्य पदार्थ फेकला जातो. तर अशा तऱ्हेने जे पदार्थ तुमच्याकडे आहे उपलब्ध आहे ते या ठिकाणी देवीच्या पूजेसाठी वापरतात. कॉम्रेड शरद पाटलांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की दुर्गेला नैऋती म्हटलंय. नैऋती हे तिचं नाव आहे. निऋतीची ती पुत्री आहे. निऋती या देवतेबद्दल आपण सुरुवातीला पहिला एपिसोड पाहिला होता. तर ती निऋती जी आहे आद्य गणमाता तिची ही मुलगी आहे असं या ठिकाणी कॉम्रेड शरद पाटलांचं म्हणणं आहे. आता तर यावेळी ज्या कथा वगैरे होतात त्याचा प्रभाव आपल्यावर तर होतोच. तर इतर देशामध्ये सुद्धा अशा तऱ्हेच्या काही मातृदेवता आहे. आपण पुढे त्याच्यावर स्वतंत्रपणे पाहू. असिरिया नावाचा प्राचीन देश, आता त्याला इराक म्हणतो आपण, इराकचा एक भाग. त्या असिरियामध्ये इस्तार नावाची जी मातृदेवता आहे ती सर्व देवांची जननी तिला म्हटलं आहे. तर तिच्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशात एक माहिती दिली, ती आपण पाहू. इसिस नावाची जी मातृदेवता आहे इजिप्तमध्ये, तर तिच्याबद्दल ते म्हणतात की इजिप्तमधील मुख्य देवतांपैकी एक म्हणजे 3 देवता आहेत त्यातली इसिस एक आहे. ॲस्टोरेट ही फिनिशियातील स्त्रीरूप मातृदेवता, अथिना, ॲफ्रोडायटी, डिमिटर इत्यादी ग्रीक स्त्रीरूप देवता, सिबिल, मिनर्वा, व्हिनस ह्या ज्या रोमन स्त्रीरूप देवता आहेत. अमेरिकेत ॲस्टेक आणि माया संस्कृतीच्या आदिमातेची पूजा करण्याची पद्धत होती आणि आताही तिथे आदिवासी करतात. प्रोटेस्टंट पंथाशिवाय इतर प्राचीन ख्रिस्ती पंथ तिच्या पूजेला महत्व देतात. ख्रिस्ती पिता जोसेफ याच्या संबंधापासून ख्रिस्ताचा जन्म झाला मेरीपासून अशी कथा ख्रिस्तपूर्व आदिमाता स्वरूपाची सूचक आहे असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी म्हटलं. म्हणजे ख्रिश्चन असो की इस्लाम असो. आता इस्लामच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आता जे काबा मस्जिद मक्केला आहे तर त्या ठिकाणी अल-उज्जा नावाच्या मातृदेवतेचं मंदिर होतं पूर्वी आणि त्याच्या अवतीभोवती आणखी प्रत्येक कुळाचं वेगवेगळी मातृदेवता होती किंवा देवता होत्या, पुरुष देवताही होत्या. त्या 360 होत्या त्या. तर त्यामुळे मग कसं ते आपापल्या दैवतांचा वेगळा उत्सव करण्याकरता लोक यात्रेत यायचे. जे बेदून अरब होते आणि ते आपसात भांडायचे, त्यात मारामाऱ्या खून सुद्धा व्हायचे. तर हे 2 टोळ्यामधलं भांडण मिटवण्याकरता आपल्या मोहम्मद पैगंबरांनी त्या सगळ्या मातृदेवता नष्ट केल्या, तिथून ते दगडच काढून टाकले. अल्लाह नावाचाही त्यात एक देव होता, तो चंद्रदेव होता. आणि ही जी अलुज्जा आहे ती चंद्रदेवता आहे. म्हणून चंद्राचं जे महत्व इस्लाम मध्ये आहे, म्हणजे अल्लाह हा चंद्रदेव आहे आणि म्हणून चंद्राचं महत्व आहे. चंद्राच्या उदयाबरोबर त्यांचा दिवस सुरू होतो किंवा ईद सारखा सण साजरा करायचा असेल तर चंद्र उदय आवश्यक आहे. अशा तऱ्हेने मातृदेवतांच्या उपासना विविध धर्मामध्ये वेगळ्या पद्धतीने अजूनही चालू आहे. ते संपलेलं नाही अजूनही. तर म्हणून हे भारतापुरतं काही एवढं आपण लक्षात घ्यावं एवढं या ठिकाणी सांगायचं. येस सर, येस सर. आदिशक्ती आदिमाता हिचा सन्मान प्रत्येक प्राचीन संस्कृतीने केलेला आहे असं सर तुम्ही सांगितलं.
पण केवळ तो भावनेच्या स्तरावर अमूर्तपणे न करता व्यवहारात जर झाला तरच त्यामागील हेतू साध्य होईल असं म्हणता येईल. स्त्रियांना भोग्य वस्तू म्हणून समजणाऱ्या समाजात तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करण्याची भावना जागवणे शक्य झाले तरच अशा शक्तीपूजेच्या उत्सवाला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा एक निर्विकार खाटाटोप म्हणून त्याची संभावना झाल्याशिवाय राहणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. तर असं तुम्ही पुस्तकात म्हटलंय सणांची सत्यकथा यामध्ये. अगदी खरं आहे सर. श्रोत्यांना मी सांगू इच्छितो सरांची पुस्तकं नक्की मागवा. सरांची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा, असत्याची सत्यकथा, भारतीय मातृदेवता आणि आदिमाया ही पुस्तकं तर तुम्ही नक्कीच वाचा. त्याबरोबर जिजाई प्रकाशन व इतर प्रकाशनातर्फेही सरांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक आम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये देत आहोत. तुम्ही ती Amazon या साईटवरूनही मागवू शकता, पुस्तकं ऑर्डर करू शकता. पुस्तकं वाचा, त्यावर चिकित्सा करा. त्याचबरोबर मराठी दर्शनवरील डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट नक्की पहा. व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करत चला. ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवा. सर, पुढच्या भागामध्ये आपल्याला काय घेता येईल आता तुम्ही जाहीर करू शकता? पुढच्या भागामध्ये आपण दसऱ्यावर घेऊ एपिसोड. हो, नक्कीच. नवरात्र संपल्यावर दसरा आहे, तर दसरा या सणाची माहिती आपण सरांकडून पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. पाहत राहा मराठी. आणि या दसऱ्याच्या एपिसोडच्या आधी आपल्याला काही मातृदेवतांची माहिती घेतात, भारतीय आणि पाश्चात्य किंवा आफ्रिकन वगैरे त्यांची माहिती घेता येईल दसऱ्याच्या आधी. हो हो, तर काही मातृदेवतांबद्दल चर्चा करता येईल सर. तेही एपिसोड आपण घेत राहू. श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, पाहत रहा मराठी दर्शन. डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.